सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गंगापूर गावातील बालाजी मंदिर रोड कडवे गार्डन येथे अग्निशस्त्र बाळगून फिरणाऱ्या एकाला गुंडाविरोधी पथकाने दिनांक 7 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास अटक केली आहे। 8 जानेवारी रोजी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ, पोलीस उपनिरीक्षक सगळे, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, सुनील आडके, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, अशोक जाधव, राजेश राठोड, सुनीता कवडे हे वरिष्ठांच्या आदेशाने गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत टवाळखोर व शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची चौकशी करत गस्त करत असताना सनी संजय कटरे वय 24 राहणार गंगापूर गाव कटारे गल्ली याला बालाजी मंदिर रोड कडवे गार्डन येथे संशयास्पद फिरताना ताब्यात घेतले। त्याच्या अंगझडतीत एक देशी बनावटीची पिस्तूल, एक जिवंत काडतूस अशा एकूण 31,000चा ऐवज मिळून आला। पोलिसांनी हत्यार जप्त करून गंगापूर पोलीस ठाण्यात रात्री 9 वाजेच्या दरम्यान गुन्हा दाखल केला आहे। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, सातपूर। मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले आहे की नाशिक शहरातील गुन्हेगारावर बारकाईने नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत। त्या अनुषंगाने मागील 15 ते 20 दिवसापूर्वी गंगापूर गावामध्ये काही इसमामध्ये वाद झाल्याबाबत गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अशोक आगाव यांना माहिती मिळाली होती। सदरच्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही सदर परिसरामध्ये बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारावर नजर ठेवली असता आज रोजी आम्हास सनी संजय कटारे या इसमाकडे गावठी कट्टा असल्याबाबत माहिती मिळाली। सदरची माहिती आम्ही माननीय DCP क्राईम प्रशांत बच्चाव सर, माननीय ECP क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर गावामध्ये सापळा रचून सनी संजय कटारे यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस मिळून आले आहे। त्यास ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत।